राम मंडई, जय जिजाऊ, जय शिवराय। आज आमची सगळी जत्रा कुठे चालली माहितीये? आमच्या गावी, म्हणजे माझ्या सासरी गावच्या जत्रेला। एकदम लवकर निघणार होतो, पण आज काकांची काही कामं होती त्याच्यामुळे निघताच नाही आलं। तर सरते शेवटी आम्ही निघालोय। इकडे आम्ही घाटगेट मध्ये काही शॉपिंग केली आणि आता आम्ही निघालोय। बघू शकता, इकडे बघा, अरे बघा ना, 1-2 मिनिट गरम होत आहे। गाडगे दाखव, दुकान दाखव। गाडगे कलेक्शन में बहुत सारी शॉपिंग करी है। येस, गाडगे कलेक्शन मध्ये बरीच शॉपिंग केली। तर आता आम्ही चाललो आहे। आमच्या बरोबर आहे श्रावणी, विराज माझ्या भावाचा मुलगा, आणि उमा माझी लहान बहीण, आणि माझे काका। चला जत्रेला, चला जत्रेला। आता आम्ही 1-1.5 तासातच आम्ही आमच्या गावी पोहोचतोय। वातावरण खूप छान आहे, गरम होत नाहीये, काय नाहीये, खूप मस्त वाटतंय। काका आमचे ड्राईव्ह करतायत, इकडे बघा। लक्ष्मी पार्क। दीवाना दिल फिरते हैं मंजिल मंजिल, कहीं तो प्यारे किसी किनारे। इकडे बघ, मोठ्यांदा बोल। दुश्मनाला धाक दे शिवरायांचं नाव, हे शंभू शंकराचं नव राजगड नावलं, शिवराज शिवराज। मी आत्ताच इथं उतरलोय, आम्ही मंदिरापाशी आलोय। तर चला, आम्ही आता मंदिरात चाललो। आई तिकडे वाट बघताय, सासूबाई, सासूबाईने भेटूयात आपण। चला उमा, तिकडे आपण एक इकडे विराज लटकलेले, त्याच्यावर आम्ही लोम काढायचो, लय लावतो पळत पळत जायचं ना, असं लोम काढायचं। नाही, वरती छान वाटतं, कुठे तर लाव, पण लाव। चला, छोट्याशा गावची आमची छोटीशी जत्रा। इकडे विहीर बघ उमा, विहीर। अरे कोण आहे? दादू मामा आहेत बरं का, आणि माझ्या सासऱ्यांचे मित्र आहेत। कसं आहे दादू मामा, बघित का? पाय पड। अरे मी आत्ताच आले बाळा। चल देवीचं दर्शन घेऊ, चल चल, गाईला घेऊन जाऊ, चल। हे आहे आमचं मंदिर प्राचीन। उद्या गर्दीत करता पण येणार नाहीये। परवा पण यात्रा असती, उद्या यात्रा आहे नाही?
आई राधा शूट पण घे, व्हिडिओ ऑन करून शूट घे. घे उभा पकड कॅमेरा. हा हा आणि व्हिडिओ ऑन कर. व्हिडिओ सर्व मंगल मांगल्ये शूट घे, शिवे शूट घे. सर्वार्थ ऑन कर ना माझा कॅमेरा. त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. हा दे चल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. आम्हाला आईस्क्रीम खायला दिला सगळ्यांना. दाखव कुल्फी. हा शूटिंग घ्यायला लागले. पिशवी ठेवायची का तुला खाली टाकू नाही द्यायचं. बरोबर आहे. आता काय गिराईक आहे का आपल्याला? गिराईक आपल्याला एक आहे का? आता ना आम्ही घरी चाललोय. आज यात्रा सुरू झाली आहे. उद्या आणि परवा दिवशी समाप्ती होणार. तर आम्ही आता 2 ते 3 दिवस इकडेच राहणार आहे. आणि उद्या इकडे ना सगळे नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेजच्या पार्ट्या असतात. बोकडं कापली जातं देवीला. उद्या दिवसभर चिकन बनवायचंय, मटण बनवायचंय आणि पाहुण्यांची सरबराई करायची आहे. हे आलं आमच्या आजीचं घर. आणि हा मी लग्न झाल्यानंतर लावलेला आमचा गुलमोहर. किती मोठं. आणि हे माझी पहिली मुलगी जन्मली तेव्हा लावलेला हा बोगनवेल. पुन्हा ते खूप वर्ष घर बंद होतं. नवीन बंगल्यात राहायला गेलो होते पण आजींची इच्छा होती की इकडंच राहायचं. म्हणजे पुन्हा आल्या. ए पाय पड आजीच्या. शौर्य पाय पड, पाय पड. आपण मंदिरात जाऊन आलो. पाय पडा की. अरे नीट नीट नीट. गळा भेट. दाटू बघती तशी खाली वाग जरा. खाली वाग फोटो घेते. नाही नॅचरल वाग. हे आमच्या आजींच्या कोंबड्या. अरे किती छान कोंबड्या आहेत रे. तुला माहिती काकाच्या तिकडे तुळशी चिमणीनं घरट बांधले. शिमणीनं तिकडे डोंगर आहेत ना. तिकडे आम्ही जायचो बरं का. एक आंब्याचं झाड होतं पहिले. ते बघताय ना शिंदोळ्याचं झाड. खूप मोर आहेत, खूपच मोर आहेत. आणि हा गुलमोहर इथे एक होता बरं का. तोडला, जळला वाटतं. तसं नको करू श्रावणी. हे आमचं आहे पाठीमागे मातीचं घर. पुढे आहे कौलाचं घर. हे आहे आजीचं घर. याच ठिकाणी मी लग्न होऊन आले होते. यहाँ पे मैं दुल्हन बन के आई थी. दुल्हन बन के. अगं बाई कसल्या खेड्यात दिलं पोरीला दिलप्या असं त्यांची मावशी म्हणाली होती. पप्पांची मावशी. तुला लाज नाही वाटत? एवढ्या खेड्यामध्ये पोरगी राहील काय? पण मला हे घर खूप आवडायचं. खूपच आवडायचं. इकडे ना आमचं खूप मोठं चुलीचं घर होतं बरं का. आता हे पडलंय. त्याची भग्न अवशेष आहेत. पण त्याला पण सासूबाईंनी छानपैकी आजीनी छान केलंय. कसं असतं ना हात फिरेल तिकडे लक्ष्मी फिरेल. हा इकडे जुना वाडा आहे. हे चुलीचं घर. आणि घरामध्ये छोटीशी मोरी होती अंघोळ करण्यासाठी बायकांना. आणि इकडे आम्हाला चेंजिंग रूम होता. आणि इकडे होत्या चुली. आमच्या चुली अजून पण आहेत. आजीनी तशात पुन्हा केल्या वाटतं. आणि इकडे वरती असे पत्रे असायचे. आता हे झाड आहे काट्याचं. इथं आमच्या ह्या पहिल्यापासून चुलीत बरं का स्वयंपाकाच्या. किती जुन्या आठवणी. इकडे कोपट होता. आता भिंत बांधली आहे. समोर प्रकाश राहतात. आम्ही पोहोचलो बरं का. हे ना गुलमोहराचं झाड मी माझं लग्न झालं ना तेव्हा आणलं होतं. ते पाया पडलेले पैसे असतात ना त्यांच्या इकडे काहीच झाडं नव्हती. तर मी झाडं आणली होती.
आज ते कितीतरी वर्ष हे सगळं घर बंद होतं. गेल्या वर्षी इकडं पुन्हा आजी आले राहायला. सासूबाईंनी ते झाडांना पुन्हा हे केलं. हे पण ना हे माझी मुलगी जन्मली तेव्हा आणलं होतं मी. आणि हे सगळे ना गोल्डन ड्युरांडा वगैरे मी लावले होते इथं. खूप छान होतं. आता काही झाडं तुटलेत, काही वाळून गेलेत, काही कुणी तोडून नेलेत. आलोय आम्ही. हे आमचं घर आहे. चला हे आले आता मी सगळ्यांना चहा करते. केवढी मस्ती करायला लागलाय तो. काही लोकांची जेवण झाले. भजी संपली होती. आज पूर्णाचं जेवण बनवलं ना सवाशणीचं. तर आता मी कांदा भजी करते कुरकुरीत. एवढ्या मोठ्या पिठाची केले हे बरणी भरून. आणि अजून करते मी. करेल तसं पळवायला लागलेत मुलं. जास्त काही स्वयंपाक नाही करायचं. खूप आहे. एवढी मोठी आहे कटाची आमटी, खूप साऱ्या पुरणपोळ्या, भात, आंब्याचा रस. चला भजी खायला या. तुला घ्यायचं का विराज? घे. अरे घे ना, घे. पटपट सगळे हँडवॉश करून जेवायला बसा. सगळे जेवायला बसा. 10 वेळा तर राडा कुणी करणार नाही. इकडे आमच्याशी अंगणात छोटा नाही तर अटक केली. या पुढे या. शौर्या घुसला का काटा? विराज बाबा काय पाहिजे? उमा, श्रावणी पटकन जेवायला बसा. आई बसा बरं. ताट केले पटकन बसा तुम्ही. आता एकदा सगळे जेवा बरं का. जायचं ना ऑर्केस्ट्राला? कोण कोण जाणार आहे? मी नाही जात. तुम्ही जावा सगळे. पप्पा नाईट करून आलेत काय माहिती तिथं. पण हे दाखवा ना ऑर्केस्ट्रा म्हणजे तर काय करू दे ना. काय शौर्या बोल फिर से. ऑर्केस्ट्रा. उठा चला. अरे इकडे गावात एकदा. शौर्य उठवा. विराज चला जेवा बरं. हात धुवून हँड वॉश करा. उमा कोणत्या काकूंकडे? सविता मावशीकडे. तिला सांग एकदाच. आता परत राडा करणार नाही. सगळेजण या बरं. अगं इकडे आहे ती. उमा आई ते कानात घालून बसले एडिटिंग करत. हा खूप हुशार आहे. भयंकर हुशार. अंगत पंगत. अंगत पंगत. काका काय पाहिजे घ्या. नाही काय नाही आहे भरपूर आहे. घ्या पोट भरून. ताई काय खात नाही ना आजी? काय काय खाय नाही. ताई या ना थोडं खायला. खुडूक बसले. चला आम्ही आता आमच्या जाऊबाईंच्या घरी आलोय. पाईप काढलं का? पाईप खाली. हा इकडे आता बनवायचं आहे खूप सारं मटण. सावलीला राहते मस्त. पोरं आधीच आले तिकडे. आमचं सगळं आवरून चहा नाश्ता चहा पिली की मुलं इकडे आली. रोहन हा माझा मुलगा पुतण्या माझा. बघू शकताय घर. काय मॅडम 12वी. ही माझी पुतणी आहे डॉली. कोंबड्या कटिंग. थांबवले फोटो कडे. काल काळा अंधार होता आणि किती आता इतकं उंच झालाय. माझ्या लग्नाच्या वेळेला फक्त 9 महिन्याचा होता. माझ्या मधल्या जाऊबाईंचा मुलगा आहे हा रोहन.
मोठा छोटा आमच्या घरातला मोठा मुलगा सगळ्यात. ए गाबड्यानो शूटिंग चालू आहे. अरे फ्रॉक मध्ये पाहिजे सोनीच्या लग्नात. का ग तिकडे काय नाही आला का नक्की? ही माझी 5 नंबर पुतणी. मटन कुठे? आता सोडा पहिले सोडा आणि ना बघती मटन मला माहित नाही. मटन त्या पिशवीत असणार. हा त्या पिशवीत आहे. पाणी आणि बघ हे बाळ बघितलंस का? छान आहे बाळ. 6 महिन्याचंच आहे का बाळ? आजी ओ आजी एव्हरग्रीन आजी. ओले मोजी सोनू गो ओ गो 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 बघा लागली. ओ नो नो कोण आहे कोण आहे कोण आहे? मुलगी आहे का मुलगी? दाखव ना बाळा बघा. आमची नात आहे नात. गो मोजी कशी बघते बघ ना. खरं कंटिन्यू काय लिहिते चेहरे? असे काढ मला किती गोड आहे. हसती बघ कशी. आता कमेंट हॅलो डॉली. मी ठेवले ताईचं चिकन जोरात. हा मी ऑन केला. हाय या चिकन बनवायला आणि खायला. तर आपण इकडे बोकडाचं मटण शिजवलंय कुकर मध्ये. थांब 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 एक मिनिट. थांब परत थांब. इकडं चाललाय चिकन मटनचा घाट. कडकनाथ कोंबडी. हे आहे देसी आणि कडकनाथ चिकन. हे आहे एवढं इकडे बघ. हे आहे बॉयलर चिकन. इकडे आहे बोकडाचं मटण आणि इकडे शिजते बिर्याणीसाठी हाफ बॉइल्ड राईस. तर आता मी करते सगळ्यांचा मसाला. आता मटण मला टाकू देत पटकन तुमच्या चपात्यावर. विराजला मिठाचं बंद कर बाई. का ग बाई? घामाने झाले पुढे. नॅचरल ब्युटी. हो मग आता लवकर आवराची. मला टाकायचं अजून खूप. चूल द्यावर आता माझ्या हातात. ओपन बिर्याणी. ओ यम्मी दम बिर्याणी रेडी पिंगोदाईची. स्पेशल. हॅलो आता मी बाबा बटाट्याची भाजी खाणार आहे. मी ते नाही खात. नाही का तुम्ही खा. मला मी व्हेज खाणार आहे. मी आज खात नाही. उद्या पण नाही खात बाबा. नाही नाही तुम्ही खा. मी भाजी काय आम्हाला बटाट्याची भाजी केली. कोंबडं कापायचं. बाबा आहेत आमचे. माझ्या बॅचची मुली पोर आहे. आम्ही किती होतो जवळजवळ 25 पोर होतो 10वीला बरं का. पाण्यात 25 पोरांची जवळजवळ 15 ते 18 पोर सरकारी लोक वेज. तो ये सारे हैं नॉन वेज वाले. तर हे सगळे नॉन वेज वाले आहेत. सो फॅमिली तुम्ही बघू शकता. आणि खरी मजा ही आपल्या परिवारासोबत असते. तर हे ताईचं सासर आहे. आणि आज मस्त तिने बनवलं सगळं मटन चिकन बिर्याणी. आणि आम्ही व्हेजवाल्यांचा आज आमरस. ॲक्च्युली आमरस तर नाही बनवणार आहे बट बटाट्याची भाजी. मी
मी बटाट्याची भाजी टाकली ह्याच्यावरती. मटण वगैरे उकडून घेतलं शेगडीवर गॅसवर आणि पुन्हा तडके वगैरे दिले ह्याच्यावरती चुलीवरती. बटाट्याची भाजी झाली की मी आणि उमा जेवून घेणार आहे. तर भूकच गेली माझी. तरी मुली हाताखाली आल्यात आता सगळ्या पुतण्या, त्याच्यामुळे एवढा त्रास नाही होत. अजून खूप दिवसभर लोक येतील. आमच्या नातीनबाईची आंघोळ. अगो ह्याची आंघोळ घालायची, बघायची का आंघोळ कशी करायची. कुत्री घ्यायची काकाला, पोरं बांधायची खांबाला, निघायचे लग्नाला, लोगो लोगो पळांचं, चिखल घेऊन लोळाचं, चिखल गेला डोळ्यात, बसाचं मळ्यात. सासऱ्याच्या बापाचं लग्न, मेहुणीचं वट भरणे. आज सासूचा गोंधळ, मेहुणीबाईचं नाव ठेवायचं. चला लग्नाला. लग्न पंढरपूरला येते, यंदा हळदी सोलापूरला येते, अक्षता कोल्हापूर, जेवण पुणे, वरात मुंबई. जेवायला बी केलं पाणी प्यायला, मुसळला टोकरला, तवा घ्या, तोंड पुसायला. चला लग्नाला. आवला चला 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 लवकर, सगळे लोक चालले. चला चला. आम्ही आता जत्रेला चाललोय, देवाला पाया पडायला, ओटी भरायला. आता देवीची पालखी येते, तिचं दर्शन करायचं.
या माझ्या पुतण्या आणि माझ्या मुली आहेत. मोठी की चला आणले सगळं आपण माऊली घेऊन. नारळ फोडायला घ्यायचेत काही फोडाची नारळ घ्यायचीत काय? अगं मी आणले सगळंच घरातून. माझे नारळ आणले ती झाडाची 7 नारळ आणले. आपलं धन भक्तीने लावायचं असेल त्या भविष्याला सर्जेराव निवृत्ती पुस्तक यांच्यामध्ये 500 रुपयाची वर घेण्याचा धन्यवाद. विठ्ठल दाजी पवार यांच्यामध्ये 500 रुपयाची वर घेण्याचा धन्यवाद. आपल्या गावचे विस्तार गावची घेऊन जायचं वर्गणीचे रायदाचे राहते रात्री कमिटीची वर्गणी यात्रा कमिटी आहे. या ठिकाणी आपली वर्गणी आम्ही जमा करायची आहे. त्याच्या लक्षात रायदाच्या दिसून आपल्या ग्रामस्थांनी भक्तांनी या ठिकाणी यात्रा कमिटीला वर्गणी देऊन सकाळी संगीता देवराव हंसेकर या लक्ष्मीच्या डोळ्या बघताना झालेली यात्रा उत्सवासाठी 101 रुपये देणगी. धन्यवाद. संगीता देवराव हंसेकर औसाबाई 101 रुपया. धन्यवाद. औसाबाई परशुराम नलवडे सरपंच ग्रामपंचायत शेगाव यांच्याकडून 501 रुपये. धन्यवाद. औसाबाई परशुराम नलवडे सरपंच ग्रामपंचायत शेगाव यांच्याकडून 501 रुपये. धन्यवाद. इकडे बांगडा भरतात ना, तर आम्ही बांगडा भरतोय आता. आई कुठे आहेत का? आई सोनू यात्रा उत्सवासाठी तानाजी माता साळुंके यांच्याकडून 500 रुपयाची वर घेतलेले. धन्यवाद. माझा फेवरेट गोळा हे लाल पिठात बघा. लाल आणि तेच टाका. हे थांब उमा. आम्ही इकडे लाईन मध्ये कट्टा मला चम्मच नाही दिलं नाही.
आम्ही चाललोय तर आता आम्ही चाललोय. आईने आम्हाला एवढं काय काय दिले, बाजरी दिली, मका दिलंय, जाऊबाईनी पण मका दिली आणि आम्ही गाडीवरती एवढी झाडं ठेवलेत. आता आईने बघू शकताय हे मोठ्या बकेटमध्ये 150 अंडी दिलेत. आता ठेवू कुठं मी आई एवढी कशाला फ्रीज मध्ये भाजी पसरच नाही. भाजी जरा ही होती बाहेर फिरून अंडी नसते एवढी कशाला दिली तुम्ही ताई? हे बघा आजी उमाला काय दी उमाल देते की आणि घे बघ तुम्ही काय खावा लेकरा कवा येतात ऐकू येत नाही. चला येऊ का? चला बाबा ताई मी अंडी पकडले, अंड्याची बाटली घेतली, मागे ही आमची जत्रा आहे आणि आता आम्ही चाललो. आई बाय बोलली का ग त्यांना? चला मग परतीचा प्रवास. इकडे बघा मुलांना, हा चालले. सविता बाय थांबा थांबा त्या आजी आल्या. अहो मला यायला जमलं नाही. कसं तिकडे गेले. चला येतो. या सविताची आई आहेत, आमच्या शेजारी आहेत सासूबाईंच्या. मला ओळखूच आलं नाहीये. बरे का तुम्ही? काठी घेतली हातात. आता 2 वर्ष होत आली की ग बाई. थकला हो एकदम? नाही ग पडली ग. पडला तुम्ही? पडली बरं आता आईकडून पाया पडते, खाली उतरत नाही. आईने एवढी 150 अंडी दिलेत. कसं काय कुठे ठेवू काय काळजी घ्या. हाय हाय बरं आहे. बर बर. उमे सविताची आई आहेत. हे पोरांना पिल्यानो उमे सुट्टी पैशात का त्यांना चॉकलेटला दे ग. राहू दे. कुठे गेली माझी पर्स? थांबा थांबा थांबा. सविता आईकडे बाबांकडे लक्ष दे जा. माझी आई पण अशीच पडली आपण रेल नाही. बरे का वहिनी? आता तुम्ही चालता तरी काय सतीश इकडे आले का आता? 4 महिना नाही इथं राहिलेत का कुठे? काय झालं झोपून परत दुःख झालं पाठीला बेडवर. ठेव का दिली का गुमा? दिली. चला 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 बाय. खाऊ आणला नाही. ए मी आंबे पाठवते. हा रोहन आला ना आंबे पाठवते. अरे बघू आता. बाय. तर सविताला पण भेटून आम्ही चाललोय आमच्या घरी. हे आमचं माळरान बघू शकतं. हे सगळं आपलंच आहे बरं का बाळू काका. हा म्हणजे कुरण होतं गुरांना चारायचं. एवढी कशी प्रॉपर्टी? ताईचे मिस्टर श्रीमंत होते ना, जमीनदार होते. आजीचे मिस्टर जमीनदार होते, भरपूर शेती होती. त्यांना पोरग नाही, त्यांना मुलगा नव्हता म्हणून. तरी ना आमच्या आजोबांच्या वाड्याचं अवशेष आहे, तटबंदी आहे. हे आता फक्त तटबंदी राहिली. लहान मुलं होती तेव्हा इकडे सटवाई व्हायची. वाडा चांगला होता पण लोकांनी दगड वगैरे नेली पळून. खूपच मोठा वाडा होता हा. 6 ते 6.5 गुंठ्यामध्ये वाडा होता. आता त्याचे फक्त भग्न अवशेष राहिलेत. सामायिक क्षेत्र असल्यामुळे कुणी एवढं लक्ष नाही देत. सुंदर व्ह्यूज आहे आमच्या गावचा. पाण्याची समस्या होती, आता ही आमची पाण्याची समस्या दूर झाली आहे. कॅनलला पाणी येतं यावर्षी भरपूर. बघू शकताय शिंदोळ्या. अरे तोंड बंद करा की. तर या बघू शकताय शिंदोळ्या उमानी काढलेत आणि आता आम्ही घेऊन चाललोय. एवढे ओझ याच्यात. हे ना आमच्या गावाकडचं ड्रायफ्रूट आहे. चला चला चला. अजून बर म्हणून आम्ही शिंदोळ्या घेतल्या आणि आता अंधार कडूच पडलंय, म्हणजे अंधार होतोय. 6:30 वाजून गेलेत, 7 वाजत आलेत. आम्ही आता घरी पोहोचतोय. खूप छान वाटलं. 2 दिवस म्हणजे 3 दिवस आम्ही परवा दिवशी आलो होतो. 3 दिवस 2 रात्र खूप धमाल केली. खूप छान वाटलं. सगळ्यांची भेटी गाठी पडली. आता पुन्हा आम्ही चाललोय आमच्या घरी. कृषी पर्यटन काका तर माझे इतके एन्जॉय केले. बोलले आपण कृषी पर्यटनला आल्यासारखं वाटतंय. गाडी दिसा ती 150 अंडी दिली होती ना, ते फ्रीज मध्ये बसे ना. मग आम्ही बाटलीच तशी फ्रीज मध्ये कप्पे काढून ठेवलेत. बापरे. हे तर अजून दुसरी अंडी आहेत ती पण दाखवते.